ओम स्वामी समर्थ। ओम स्वामी समर्थ। पुणे अक्कलकोट पुणे सेवा यात्रेची अक्कलकोट वारीबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 8 आणि 9 डिसेंबर 2023 रोजी जवळपास 150 स्वामी भक्तांना घेऊन 7 बसेस पुणे या ठिकाणाहून आणि मंचर या ठिकाणाहून सकाळी 6 वाजता अक्कलकोटकडे रवाना झाल्या. सकाळी 8:30 वाजता यावत या ठिकाणी नाश्ता झाला. सगळ्या बसेस इथून पुढे एकत्रितरित्या सोलापूरकडे प्रस्थान करत्या झाल्या. वळसंगवाडा या ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी थांबल्या. वटवृक्ष भक्त निवास अक्कलकोट या ठिकाणी विश्रांती झाली. मग दुपारी 4 वाजता वटवृक्ष मंदिर दर्शन सगळ्या स्वामी भक्तांनी घेतलं. मग गुरु मंदिर या ठिकाणी शेजारती आणि रात्रीचा महाप्रसाद झाला. या गुरु मंदिर या ठिकाणी वारीमधल्या भाविकांनी महाप्रसाद बनवण्यासाठी हातभार लावला. गुरु मंदिर हे मंदिर जिथं परशुरामांनी दर्शन दिलं, शिळा जिथे परशुरामांनी त्रिशूळ ठेवला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे काही स्वामी भक्त काकड आरतीला आवर्जून उपस्थित होते. वटवृक्ष मंदिरातील ते प्रसन्न पहाटेचं वातावरण, काकड आरतीचा आनंद स्वामी भक्तांनी घेतला. त्यानंतर बागेहाळी अर्थात स्वामींचं विश्रांती स्थान, आवडतं स्थान या ठिकाणी अभिषेक संपन्न झाला. अभिषेक संपन्न झाल्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. म्हणायला हा लकी ड्रॉ होता, पण या लकी ड्रॉमध्ये काय मिळतं माहिती आहे? तर स्वामी तुमच्या घरी येतात आणि स्वामी बरं का स्वतःच ठरवतात मला कोणाच्या घरी जायचं आहे ते. आपण खरं तर त्यामध्ये त्या चिठ्ठ्या टाकतो लकी ड्रॉसाठी आणि प्रत्येकाला वाटत असतं की स्वामी माझ्या घरी येतील, किंवा काही जणांना वाटत असतं की नाही बाबा माझ्याकडे एक स्वामींची मूर्ती आहे, पुन्हा आता लकी ड्रॉमध्ये मूर्ती मिळाली तर मी त्या दुसऱ्या मूर्तीचं काय करू, असे अनेक नाना विविध मनामध्ये विचारचक्र सुरू असतं. मग स्वामी जर माझ्याकडे आले तर मी कसं काय आता स्वामींची सगळी व्यवस्था बघू वगैरे असे विचार सुरू असतात. पण स्वतः स्वामी ठरवतात. पुणे अक्कलकोट पुणे सेवा यात्रेद्वारे हे बक्षीस रूपात मिळालेले स्वामी स्वतःच आपलं घर निवडतात. आणि काही भक्तांना तर आधी येण्याआधी सुद्धा संदेश सुद्धा नकळतपणे देऊन जातात आणि स्वामी स्वतः आपलं घर निवडतात. आणि यावेळेला स्वामींनी 2 भक्तांची घरं निवडली बरं का. पहिलं घर आहे मंचर या ठिकाणचे स्वामी भक्त राहुल सहाणे, तर पुणे या ठिकाणच्या स्वामी भक्त सीमा पोकळे यांचं घर स्वामींनी निवडलं. आणि या 2 स्वामी भक्तांना लकी ड्रॉद्वारे पुणे अक्कलकोट पुणे सेवा यात्राद्वारे ही मूर्ती स्वामी प्रसाद भेट देण्यात आली. ओम वेदस्फूर्तिदायिने नमः. ओम महाज्ञाय नमः. ओम सर्वधनाय नमः. ओम षड्विपु हरिताय नमः. ओम भक्त संरक्षकाय नमः. ओम अनंत कोटी ब्रह्मांड प्रमुखाय नमः. ओम चैतन्य तेजसे नमः. ओम समर्थते नमः. ओम अजानुबाहवे नमः. ओम अनिरुद्धाय नमः. तारकलिमा के बोलने हे साथे माना तुम्ही समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम समर्थाय नमः. ओम समर्थाय नमः. ओम समर्थाय नमः. ओम
त्यानंतर सगळे स्वामी भक्त समाधी मठ दर्शनासाठी निघाले. समाधी मठाचं दर्शन झालं. त्यानंतर राजेराय मठ, बेलनाथ मठ, महाराजांची समाधी, दर्गा दर्शन झालं आणि त्यानंतर सुरू झाला परतीचा प्रवास. आता आधी पोटोबा मग विठोबा, आता विठोबा झाला. आता पोटोबाची आठवण सगळ्यांना व्हायला लागली आणि दुपारी सगळ्या गाड्या, आपलं सगळ्यांचं आवडतं ठिकाण सुनील रेस्टॉरंट इथे दुपारच्या भोजनासाठी थांबल्या आणि दुपारचं भोजन, स्वामींची आरती झाली, मध्यान्ह आरती झाली आणि त्यानंतर सगळ्यांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला आणि परतीच्या वाटेकडे पुण्याच्या दिशेने सगळ्या बसेस निघाल्या. वाटेमध्ये 5 वाजता चहा झाला आणि सगळ्या बसेस आपापल्या भागाकडे प्रस्थान करत बहुतेक 8 वाजता घरी पोचल्या. मी क्षमा कुलकर्णी, मी पुण्याला राहते आणि पुणे अक्कलकोट पुणे सेवा यात्रा या सेवेमार्फत 5 वर्ष मी काम करते आणि या सेवेतून मला खूप आनंद मिळालाय. अनेक लोकांना स्वामी सेवेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि जेवढी करता जेवढी यात्री जास्त मी स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करते आणि ही अशी सेवा वर्षानुवर्ष महाराज माझ्याकडून करून घेवत ती स्वामी चरणी प्रार्थना. पुणे अक्कलकोट पुणे सेवा यात्रेसाठी सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. आता ह्या डिसेंबरची ह्या वारीला 23 वर्ष पूर्ण होतो. सर्व स्वामी भक्तांनी मनपासून ह्या वारीला प्रतिसाद दिला आणि सर्व स्वामी भक्तांचे मनोकामना माझी इच्छा आहे. ही अखंड सेवा अशी पुढे चालू राहावी एवढीच स्वामी चरणी प्रार्थना आहे.
आणि सर्व स्वामी भक्तांचे सर्व मनोकामना स्वामींनी पूर्ण करा एवढीच इच्छा आहे.